नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की ऊसाची जाडी आणि वजन कसे वाढवायचे. जमिनीतील कार्ब कमी असणे किंवा खारट पाणी यामुळे ऊसाची वाढ खुंटते. अशावेळी कोणती खते उपाययोजना करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर मित्रांनो आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, ऊसाच्या जाडी आणि उंची वाढण्यासाठी कशा पद्धतीनं आपण 4-5 टिप्स ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. तुम्ही तुमच्या ऊसाची जाडी आणि वजन नक्कीच वाढवू शकता ह्या टिपच्या माध्यमातून. तर ऊस जाडीला कमी राहण्यामागे काही प्रमुख कारणे असतात मित्रांनो. ती म्हणजे जमिनीतील कार्ब कमी असणे, खतांचे चुकीचे नियोजन किंवा मग क्षारयुक्त पाणी आणि आपल्याकडे असलेली खारट जमिनी किंवा मग बोरवेलची पाण्याची समस्या. तशीच अनेक शेतकऱ्यांचे असे असते की योग्य वेळी योग्य पाऊल उचललं नाही तर मित्रांनो पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या ह्या ऊसाची जवळपास एका ऊसाला 25-30 फुटवे आहेत आणि ते पण चांगल्या प्रकारचे आहेत. बघू शकता त्यांची जाडी वगैरे कशा पद्धतीने झालेली आहे आणि जवळजवळ एक कवळीभर ऊस, एका कवळीमध्ये बसायचं नाही एवढा ऊस एका बेटाला आहे मित्रांनो. 25 ते 30 ऊस सहज असतील. बघू शकता हे केवळ मित्रांनो योग्य नियोजन या केल्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीचा आपल्याला हा रिझल्ट आलेला आहे. तर मित्रांनो आता जाणून घेऊया की जी महत्त्वाची जी 5 कामे आहे ती आपण ऊसामध्ये कशा पद्धतीने करावी, त्याचा कशा पद्धतीने अवलंब करावा. तर मित्रांनो पहिलं जे कारण आहे, जे महत्त्वाची टिप्स आहे ती म्हणजे खतांचे संतुलित मिश्रण. म्हणजे प्रति एकर 8 किलो अमोनियम सल्फेट, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 7 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 2 किलो बोरॉन यांचं मिश्रण हे कसं घ्यायचं याच्याबद्दल पहिल्या प्रथम मित्रांनो आपण सविस्तर माहिती पाहूया. तर नंबर 2 मित्रांनो, पोटॅश मोबिलिया झिंक बॅक्टेरिया म्हणजेच जमिनीत जे पोटॅश आहे ते पिकाला मिळवून देण्यासाठी 1 लिटर बॅक्टेरिया प्रति एकर वापरणे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, सूर्यप्रकाश आणि हवा म्हणजेच ऊसाच्या पालापाचोळ्याचे योग्य व्यवस्थापन करून पिकात खेळती हवा ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे मित्रांनो, काय होतं आपला ऊस जर जास्त दाट असेल आणि अशा वेळेस खूप दाट ऊस झाल्याच्या नंतर आपल्या ऊसाला पाहिजे तशी हवा खेळती राहत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो जे पाचट आहे ते पाचट वाळलेलं काढून टाकणे, त्याचा आच्छादन करणे आणि ऊसामध्ये मोकळी हवा खेळती ठेवणे हा सुद्धा खूप महत्त्वाचा मित्रांनो याच्यामधला घटक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. म्हणजे जमिनीच्या ओलाव्याचा अंदाज घेऊनच जमिनीला ऊसाला पाणी देणं खूप गरजेचं आहे. जर आपण मित्रांनो पाण्याची आवश्यकता नसूनही जर ऊसाला पाणी दिलं तर मित्रांनो त्याचा थेट मुळीवरती परिणाम होतो आणि मुळीवरती परिणाम झाल्यामुळे ऊसाची वाढ पाहिजे तशी होत नाही, ऊस पिवळा पडतो किंवा मग आपण ऊसाला पाहिजे त्यावेळेस पाणी न देता पूर्ण सुकून गेल्यामुळे ऊसाला जरी पाणी दिलं तर मित्रांनो तरीसुद्धा ऊसावरती परिणाम होतो. त्याच्यामुळे हा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. 5वा मुद्दा आहे मित्रांनो, जमिनीचा सेंद्रिय कार्ब वाढवणे. आता हा सेंद्रिय कार्ब वाढवणे म्हणजे काय करायचे बघा, शेणखताचा किंवा कुजलेल्या कचऱ्याचा आपल्याला जो खत आहे त्या खताचा जमिनीने पोत सुधारतो. म्हणजे आपलं जे शेणखत असेल, गांडूळ खत असेल याचा मित्रांनो आपल्याला वापर करायचा आहे आणि याचा वापर जर आपण केला तर मित्रांनो आपल्या जमिनीचा कार्ब सुधारतो आणि ऊसाला वाढण्यासाठी चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो.
तर मित्रांनो, आपण आपल्या ऊसामध्ये अशा पद्धती जर वापरल्या तर मित्रांनो, ऊसाच्या वाढीमध्ये जाडीमध्ये तुम्हाला सकारात्मक फरक 100% जाणवल्याशिवाय राहणार नाही. आणि शेती ही मित्रांनो विज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करून आपण आपल्या ऊसाची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ सुधारू शकता. त्याच्यामुळे आपण नवीन नवीन प्रयोग करून आपल्या ऊसाचा कसा आपल्याला टनेज वाढवता येईल, एक ऊस साधारणपणे 8, 9, 10 किलोपर्यंत कसा नेता येईल, अशा पद्धतीने जर आपण नियोजन जर केलं तर मित्रांनो 100% तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट याच्यामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, ऊसाला साधारणपणे योग्य वेळी योग्य पाणी व्यवस्थापन, योग्य वेळी खत व्यवस्थापन आणि योग्य वेळी टॉनिक वरून फवारणी अशा पद्धतीचं जर वेळोवेळी आपण खत नियोजन जर केलं तर मित्रांनो एकरी 100-150 टन तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे होते काही महत्त्वाचे 4-5-6 मुद्दे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. आणि आपल्या इतर शेती आणि पशुपालकांसाठी संबंधित अशीच माहिती पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलशी जोडून राहा. तर मित्रांनो, भेटू अशाच एक नवीन माहिती घेऊन आलेल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि आपल्या शेतीची प्रगती करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.